हे देवघर हे आपल्या घरामधलं पवित्र स्थान मानलं जातं, कारण की जिथे आपण रोज देवांची पूजा अर्चा करतो तर ती जागा स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर आपण एरवी देखील ही पूजा देवघराची स्वच्छता ही केलीच पाहिजे। त्यासोबतच देवाचं जे सामान आपण ठेवलेलं आहे ते देखील सुटसुटीत व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं पाहिजे, जेणेकरून वस्तू आपल्याला ज्या वेळेला हव्या आहे त्या वेळेला त्या व्यवस्थित मिळतील अशा पद्धतीने सुटसुटकं आणि नीटनेटकं आपल्याला देवांचं सामान देखील ठेवायचं आहे। फक्त देवघराची स्वच्छता नाही तर देवांच्या सामानाची देखील स्वच्छता वेळोवेळी केली पाहिजे। तर हे देवांचं जे देवघर आहे माझं, तर ते मी एका साईडला म्हणजे हे जे आहे तो ईशान्य कोपरा आहे माझ्या घराचा, तर ईशान्य कोपऱ्यामध्येच देवघर आपलं असायला हवं, जे की पूर्व आणि पश्चिम आपण असं तोंड करून ठेवतो। तर हा जो आहे तो ईशान्य कोपरा आहे माझ्या देवघराचा। तर देवांचं जे तोंड आहे ते पश्चिमेकडे होतं, म्हणजे देवघर जे आहे ते पूर्वेकडे ठेवलेलं आहे मी। पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण तर करतोच, पण त्याचसोबत आपल्याला लक्ष्मीकारक गोष्टी किंवा आपण जे काही आपली कुलदेवता आहे त्या कुलदेवते त्याच्या टाकावरती किंवा फोटोवरती किंवा मूर्तीवरती कुंकुमार्चन करणं देखील तितकंच महत्त्वाचं मानलं जातं। पौर्णिमा तिथीच्या दिवशी कुंकुमार्चन केल्याने आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, त्याचसोबत आपलं सौभाग्याचं संरक्षण होतं। ते कुंकू आपण दिवसभर किंवा आपण जेव्हा आपण घरातून बाहेर जाणार आहोत त्यावेळेला लावल्यानंतर किंवा देवपूजा झाल्याच्या नंतर लावल्यानंतर किंवा आपण जे काही मुलांचं औक्षण वगैरे करतो लहान मुलांचं त्यावेळेस ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू वापरल्यानंतर त्याचे बरेचसे फायदे मिळतात, कारण त्या कुंकुवामध्ये खूप जास्त ताकद असते किंवा त्याच्यामध्ये शक्ती असते। तर आपण जे आहे आपली देवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा सुपारी असेल किंवा श्रीयंत्र असेल यावरती पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करायला हवं। कुंकुमार्चन करताना मधलं बोट करंगळी म्हणजे करंगळीच्या साईडचं बोट म्हणजे जे आपण रिंग फिंगर म्हणतो, जिथे आपण अंगठी घालतो ते आणि अंगठा ह्या 3 बोटांनी कुंकुमार्चन करावं। कुंकुमार्चन म्हणजे कुंकुवाचा अभिषेक। कुंकुवाचा अभिषेक आपल्या देवीच्या मूर्तीवरती केल्यानंतर जे कुंकू आहे त्याच्यामधली जी शक्ती आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आणि ते कुंकू आपण रोज वापरलं पाहिजे। त्याचसोबत आपल्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवांचा जो अभिषेक आहे तो पंचामृतानं घालायला हवा। पंचामृतमध्ये आपण दही, दूध, तूप, साखर आणि मध ह्या गोष्टी घेतो। त्यासोबतच केळी देखील वापरली जाते अभिषेक करण्यासाठी, लिंबू वापरला जातो आणि ह्या गोष्टींनी आपण देवांचा अभिषेक जो आहे तो पौर्णिमेच्या दिवशी करायला हवा। तसेच इतर ज्या दिवशी महत्त्वाचे दिवस आहेत किंवा सणवार आहेत त्यावेळेला आपल्याला या गोष्टींनी देवांना अभिषेक घालायचा आहे। तर असा माझा पौर्णिमेच्या दिवशी अभिषेक असतो आणि दही, दूध, तूप, साखर आणि मध याचा पंचामृताचा अभिषेक मी दर पौर्णिमेला देवांना घालते। त्याचबरोबर उतरंड जी तुम्हाला सांगितली, त्यासोबतच आपला मंगल कलश, आपण देवघरामध्ये जो मंगल कलश ठेवतो, ज्या कलशामध्ये म्हणजे नारळ जो असतो तो नारळामध्ये आपल्या घरामधली निगेटिव्हिटी जी आहे ती ॲब्सॉर्ब करण्याची शक्ती असते, त्यामुळे आपण कायम घरामध्ये मंगल कलश ठेवला पाहिजे। मंगल कलश हा घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण टिकून ठेवण्यासाठी मदत करतो। त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळणं, धूप जाळणं, अगरबत्ती जाळणं, अखंड एक दिवा तुपाचा किंवा तेलाचा हा प्रज्वलित करून तसाच ठेवणं, शक्य तेवढ्या जास्तीत जास्त तो अखंड राहण्याचा प्रयत्न करणं, त्याच्याकडे कायम लक्ष देणं। त्यासोबतच आपण जे काही जेवण बनवतो आहे तेच अन्न आपण देवांना दाखवणं, तेही न चाखून बघता म्हणजे न उष्ट करता। काही जणांना अशी सवय असते की जेवताना म्हणजे जेवण बनवताना जे कसं झालंय, मीठ कसं झालंय, तिखट कसं झालं हे चाखून बघणं, तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण की आपण ते देवांना दाखवतो। तर तसं न चाखून बघता आपल्याला ते देवांना अर्पण करायचं आहे किंवा देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच ते ग्रहण करायचं आहे, घरामधल्या इतरांना द्यायचं आहे। तर त्यासाठी ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे पौर्णिमेच्या दिवशी आपण पाळतो आणि इतर दिवशी देखील नैवेद्याच्या बाबतीमध्ये पाळतो। तर हे माझं छोटीशी पूजा होती ज्याच्यामध्ये मी सगळ्या देवांना अभिषेक घातला। त्यासोबतच श्रीयंत्राला अभिषेक, महामृत्युंजय यंत्र आहे माझ्याकडे त्याला अभिषेक, त्यानंतर शंख आहे, कमळगट्ट्याची माळ, त्यासोबतच कमळगट्ट्याच्या माळेवरती महालक्ष्मीचा मंत्र जप करणं किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करणं किंवा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् या मंत्राचा जप करणं। त्यासोबत मी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा मला शक्य असेल त्यावेळेला मी ट्राय करते की पौर्णिमेच्या दिवशी मला एकदा तरी सप्तशतीचं पारायण करायचं आहे। तर माझं पूर्ण पारायण हे दुपारपर्यंत पूर्ण झालं आणि हे पारायण आपल्याला उपाशीपोटीच करायचं असतं, म्हणजे किंवा तुम्ही फराळ वगैरे करू शकता किंवा फलाहार घेऊन किंवा दूध चहा वगैरे हे चालतं, परंतु जेवण करण्याच्या अगोदर आपल्याला हे पाठ जे आहे ते पूर्ण 14 वाचायचे असतात, याला आपण म्हणतो एक पूर्ण पारायण। त्याचसोबत आपल्याला जे पाठांच्या म्हणजे एक पहिला अध्याय जो आहे त्याच्या अगोदरचे जे चरण आणि बाकीचे ज्या स्तोत्र आहेत ते सगळे म्हणायचे आहेत। त्यानंतरचं शेवटी पण आपण जे पूर्ण क्षमापण स्तोत्रपर्यंत आपल्याला पूर्ण वाचन करायचं आहे 14 अध्याय झाल्याच्या नंतरनं पण असा एक पूर्ण पाठ होतो।
त्याचसोबत माता लक्ष्मीला म्हणजे पौर्णिमेचा तिथी आहे तर माता लक्ष्मीला हळदी कुंकवाचा अभिषेक करणं देखील तितकंच एक खूप चांगलं मानलं जातं। आणि संध्याकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन हे प्रत्येक पौर्णिमेला दर महिन्याच्या केल्यानंतर घरामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल होतात, कारण की बऱ्याचशा घरांमध्ये लक्ष्मी स्थिर टिकत नाही किंवा घरामध्ये जो काही पैसा येतोय त्याचं कारणी लागत नाही किंवा चांगल्या गोष्टींसाठी त्याचा वापर होत नाही। त्यासाठी हे सत्यनारायण पूजन खूप चांगलं मानलं जातं। सत्यनारायण देव हे कलियुगामध्ये सगळ्यात लवकर पावणारे देव आहेत असं मानलं जातं। दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये केल्यामुळे खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट्स घरामध्ये मिळतात। तर आपल्याला 3 विड्यांची पानं, 3 जोड पानांची विड्यांची पानं ठेवायची आहेत। त्यावरती एक जी सुपारी आहे गणपतीची सुपारी ठेवायची आहे, दुसरी आहे कुलदेवतेची सुपारी आणि तिसरी वरुण देवतेची सुपारी। प्रत्येकाला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचा आहे, प्रत्येकाला साखर दाखवायची आहे नैवेद्य म्हणून। आणि त्यानंतर आपण जेव्हा बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करणार आहोत, बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आपल्याला पंचामृताने संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये। आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक केल्याच्या नंतर धूप दाखवायचा आहे। नैवेद्य म्हणून आपल्याला माहिती सत्यनारायणाचा प्रसाद असतो तो म्हणजे शिऱ्याचा, तर शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे। प्रसाद हा प्रसादापुरताच करायचा आहे, म्हणजे थोडाच करायचा आहे, जास्ती करून वाया घालवण्यापेक्षा थोडंसं आपल्याला प्रसाद करायचा आहे, 1 वाटीभर प्रसाद करून आपल्याला दाखवायचा आहे। आणि त्यानंतर जे आपले 5 अध्याय आहेत सत्यनारायण कथाचे, तर ते 5 अध्याय वाचायचे आहेत आणि त्यानंतर आरती करायची आहे। असं माझं पौर्णिमेचं दर पौर्णिमेला रुटीन असतं, जे की मी आज तुमच्यासोबत शेअर केलं। आणि जसं की मी रोज करते म्हणजे दर पौर्णिमेला करते आणि त्याचे मला खूप चांगले रिझल्ट्स मिळतात। हे दाखवण्याचा किंवा सांगण्याचा उद्देश हाच की जे कोणी ज्यांना कोणाला वाटत असेल की रोज पौर्णिमेच्या दिवशी काय काय करता येतं किंवा काय काय केलं पाहिजे, त्यांच्यासाठी हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ, ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी नाहीच आहे, पण ज्यांना माहिती नाही आणि ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर माझा सत्यनारायणांची कथा झाल्याच्या नंतर मी प्रसाद वगैरे बनवते। प्रसाद बनवल्याच्या नंतर प्रसाद दाखवून मग आरती करते। आरती केल्याच्या नंतर पूर्ण कापूर वगैरे जाळायचा। कापूर आणि धूप हे आपल्या घरामध्ये पूर्ण सगळीकडे म्हणजे फक्त वॉशरूम सोडली तर बाकी सगळ्याच्या म्हणजे आपल्या जेवढ्या रूम आहेत त्या सगळ्या रूममध्ये, गॅलरीमध्ये, बाहेर प्रवेशद्वाराला उंबराला हळदीचं लेपन केलेलं आहे, तिथे सगळीकडे आपल्याला ही आरती जी आहे ती द्यायची आहे। घरातल्या सगळ्यांना आरती द्यायची आहे। त्यानंतर प्रसाद जो आहे तो आपण ग्रहण करू शकता। अर्थातच आता पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर सत्यनारायण पूजा करायची म्हटल्यानंतर आपल्याला तोपर्यंत उपाशी राहावं लागतं। बरेच जण पौर्णिमा देखील करतात, जे कोणी मंगळवार धरू शकत नाही किंवा मंगळवार सतत असतो त्यामुळे आपल्याला आठवड्यातून तेवढं धरणं होत नाही, तर त्यांनी पौर्णिमा करावी, कारण की तो देखील देवीचाच वार आहे, देवीचाच एक दिवस आहे। त्या दिवशी आपण देवीची उपासना करू शकता। अशा पद्धतीने सप्तशतीचं पारायण करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला सत्यनारायणांची पूजा करायची आणि त्याच्यानंतर आपण जेवण करू शकतो। म्हणजे पौर्णिमा जी आहे ती एक टाइम जेवण करून तुम्ही एखाद्या वेळेस फराळ करून दुपारच्या वेळेमध्ये संध्याकाळी आपण पूजा वगैरे मांडणी झाली, आरती झाल्याच्या नंतर जेवण करू शकतो। तर असं माझं पौर्णिमेच्या दिवशीचं रुटीन असतं, जे की मी तुमच्यासोबत शेअर केलं। आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशा आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्मरण करत राहा, चांगलं काम करत राहा। चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीमागे कायम देव असतो आणि तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुमच्या अडचणीच्या वेळेमध्ये साथ देतो। श्री स्वामी समर्थ।